पंचायत समिती स्तरावर गट संसाधन केंद्रात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी 1 जून पासून कामबंद आंदोलन पुकारले आहे। अनेक महिन्यांपासून मानधन मिळाले नाही, ते प्रलंबित मानधन मिळावे यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे। महाराष्ट्र राज्य गट संसाधन केंद्र कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या पुढाकारात हे आंदोलन करण्यात आले। याबाबत संघटनेच्या वतीने सर्व गटविकास अधिकाऱ्यांना आधीच निवेदन देत आंदोलनाची पूर्वसूचना देण्यात आली होती। पंचायत समिती अंतर्गत पाणी व स्वच्छता विभागात कार्यरत गट समन्वयक, समूह समन्वयक, इंजिनियर, डाटा एंट्री ऑपरेटर कर्मचारी अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत। ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजना, स्वच्छ भारत अभियान तसेच जलजीवन मिशन सारख्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी हे कर्मचारी प्रयत्नरत असतात। तालुक्यात गट समन्वयक, समूह समन्वयक, इंजिनियर, ऑपरेटर अशी 4 पदे असून डिसेंबर 2025 ते एप्रिल 2026 या कालावधीतील मानधन अद्यापही देण्यात आलेले नाही। त्यामुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे। त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे। त्यामुळे थकीत मानधन तातडीने द्यावे या मागणीसाठी 1 जून पासून कामबंद आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे। 6 ते 8 महिन्यापासून आमचं थकीत मानधन न मिळाल्यामुळे 1 जूनपासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पाणी व स्वच्छता सर्वच गटसंसाधन केंद्रातील BRC तसेच इंजिनियर आणि डाटा एंट्री ऑपरेटर यांनी आज 1 जूनपासून काम बंद आंदोलनाचा आज इशारा दिला आहे। आमची मागणी एवढीच आहे की आमचं 6 ते 8 महिन्याचं जे मानधन प्रलंबित मानधन आहे हे तात्काळ शासनाने मानधन आम्हाला अदा करण्यात यावं। त्यामुळे आजपासून आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन केलं आहे। यानंतरची काय भूमिका आहे? यानंतर पंचायत समिती जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन दिलेलं आहे काम बंदचं। आणि त्यानंतर 8 जूनला आम्ही माननीय पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या घरापर्यंत, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथून ते त्यांच्या घरापर्यंत पदयात्रा काढणार आहोत। आणि त्यानंतरही जर मानधन मिळालं नाही तर 9 तारखेपासून आम्ही पूर्ण बेमुदत कामबंद आंदोलन चालू ठेवणार आहोत। आमचं वेळेत मानधन करावं, कारण मानधन न मिळाल्यामुळे आणि शासनानं मानधनाची व्यवस्था न केल्यामुळं सर्व कर्मचाऱ्यामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे आणि शासनानं वेळेत नियमित मानधन करण्याची तरतूद करावी ही आमची शासनास विनंती राहील। काय नाव? आमचं कमलेश खोब्रागडे, BRC संघटना अध्यक्ष, यवतमाळ जिल्हा।